स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या चिमुकल्या मुलींसोबत बस ड्रायव्हरनं अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार पुण्यामध्ये समोर आलाय। पुण्यातल्या वानवडी परिसरात 30 सप्टेंबरला ही घटना घडली आहे। या प्रकरणात संजय जेटिंग रेड्डी या 45 वर्षाच्या बस ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आलंय। स्कूल बसमधून प्रवास करत असताना हा ड्रायव्हर पीडित मुलींना बसच्या पहिल्या सीटवर बसवायचा आणि त्यानंतर त्यांच्यासोबत छेडछाड करायचा। एका पीडित मुलीनं तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यानंतर बस ड्रायव्हर विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या घटनेतील स्कूल बस पूर्व भागातल्या एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करते। आता आम्ही तपास काल दाखल झाले, आता तपासच्या दृष्टीने ते पण विचारत आहे, शाळामध्ये सुद्धा विचारत आहे ते असे काही तक्रार आले का, आधी असे प्रकरण घडले का, हे पण आम्ही चौकशी करत आहे। आरोपीला फक्त काय आता डिटेल ताब्यात आहे की अटक आहे? अटक केलेली आहे। कुठला त्याच्यावरती कलम लावले? पोक्सोचे कलम लावलेले आहे। दरम्यान कायद्याच्या माध्यमातूनच ही विकृती ठेचून काढावी लागेल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। तर सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप इकडे नाना पटोलेंनी केलाय। मोठी विकृती ज्याच्यात कायद्याच्या माध्यमातूनच ती विकृती ठेचायला लागेल आणि त्यामुळे अधिकाधिक कडक कायदे करण्याचा शासन विचार करतोय। थोडी भयंकर विकृती, शेवटी कडक कायदे व्हायला लागतील असे मी कोणाकडे मागणी करणार? मीच सरकार आहे, मीच प्रशासन आहे, तर मी माझ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आग्रह करेन की आपल्याला या विषयात खूप कठोर धोरणं अवलंबायला। गुन्हेगाराला जे सरकार पाठीशी घालत असेल तर गुन्हेगारी प्रवृत्तीला ताकद मिळणार आहे।